कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। पालकमंत्री गणेश नाईकांच्या पालघर जिल्ह्यात प्रताप सरनाईक जनता दरबार घेणार। जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सुटत असतील तर गैर काय? पक्ष आणि संघटना वाढवण्यासाठी मोकळीक, सरनाईक यांचं वक्तव्य। ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, भाजपचे माजी खासदार संजीव नाईक यांची प्रतिक्रिया। महायुतीच्या लोकांसोबत संघर्ष करावा लागतो, परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचं विधान। उदय सामंतांकडून ऑफर, रवींद्र धंगेकरांची कबुली, माझ्या डोक्यात अजून काही नाही, कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार, शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांवर रवींद्र धंगेकरांचं स्पष्टीकरण। रवींद्र धंगेकरांच्या मफलरवर धनुष्यबाण आला तर आवडेल, सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकदीनं काम करायचं असल्यास शिंदेशिवाय पर्याय नाही, असं धंगेकरांना निमंत्रण दिलं, मंत्री उदय सामंतांची माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी आव्हाडांचं विधानसभाध्यक्षांना पत्र, राहुल गांधी सुनील केदारांवर तात्काळ कारवाई करा। आता कोकाटेंचं निकालपत्र पोहोचवायला उशीर कसा होतो, आव्हाडांचा सवाल। मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात बैठक सुरू, राज्यभरातील मराठा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित, आंदोलनासह पुढील दिशा ठरवली जाणार। अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द, कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी चालकाला काळं फासल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्णय। सीमा प्रश्नाच्या आंदोलनात शिंदेंचं नाव कधी दिसलं नाही, शिंदेंना अटकेची भीती होती म्हणून ते कधीही शिंदे बेळगावला गेले नाहीत, राऊतांची टीका। एकनाथ शिंदे 40 दिवस तुरुंगात राहिले आहेत, संजय राऊतांना सीमावाद माहीत नाही, शिंदेंवरील टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबई पालिकेसाठी मोर्चे बांधणी, चेंबूरमध्ये 26 फेब्रुवारीला कार्यक्रमाचं आयोजन, राष्ट्रवादीचे मंत्री आमदार उपस्थित राहणार। महिला आयोग सदस्याविना महायुतीतील तिन्ही पक्षांच्या इच्छुकांची मोठी यादी, महायुतीत संघर्ष होण्याची शक्यता, जानेवारीत कार्यकाळ संपला असतानाही निर्णय अद्याप मिळालेला नाही। कोस्टल रोडवरील पॅच वर्कमुळे मुंबई पालिकेवर टीकेची झोड, पालिकेकडून कोस्टल रोडच्या दुरुस्तीचं काम सुरू, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर पालिकेला जाग। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत आज भारत पाकिस्तान महामुकाबला, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ भिडणार, दुपारी 2:30 सामन्याला सुरुवात होणार। राज्यभरात क्रिकेट प्रेमींचा मोठा उत्साह, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ जिंकण्यासाठी रत्नागिरीत क्रिकेट प्रेमींकडून कोकण भाषेतून गारहाणं, तर नागपुरात होम हवन आणि पूजा। तेलंगणात बोगद्याचं छत कोसळून मोठी दुर्घटना, 8 मजूर अडकले, एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू, भारतीय अभियांत्रिकी सेना बचाव कार्यात सामील। प्रयागराजमधील महाकुंभात आतापर्यंत 60 कोटी भाविकांचं स्नान, महाशिवरात्रीला भाविकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज सुरक्षा आणि व्यवस्थेचा आढावा घेणार। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।